अकामिनां स्वभावनं अकामिनां स्वभावनं अकामिनां स्वभावनं नमामि भक्तवत्सलं नमामि भक्तवत्सलं नमामि भक्तवत्सलं नमामि भगवंताच्या रूपाचं वर्णन करतात. निकाम काम निकाम शान सुंदरम भवाभुनाथ मंगलम निकाम शान सुंदरम भवाभुनाथ मंगलम. श्याम सुंदर भगवान श्रीराम कसे आहेत? रामम दुर्वादल श्यामम. दुर्वादल श्याम वर्ण असणारे भगवान श्रीराम. भवाभुनाथ मंगलम. भवसागर रूपी समुद्राचं मंथन करणारा जणू मंदिराचं आहे असे राम आहे. भवाभुनाथ मंगलम कंजलोचनं मदादिदोषमोचनं 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 नमामि भक्तवत्सलं नमामि भक्तवत्सलं नमामि खांद्याला धनुष्य लावलंय जे बाहू भगवंताची शोभिवंत आहे. पराक्रमी असणारे भगवान श्रीराम त्याचं वर्णन करतात. प्रलंब बाहु विक्रमं प्रलंब बाहु विक्रमं प्रलंब बाहु विक्रमं प्रभो अप्रमेय वैभवं प्रभो प्रमेय वैभवं प्रभो प्रमेय वैभवं प्रभो प्रमेय वैभवं निशङ्गचापसायकं निशङ्गचापसायकं धरं त्रिलोकनायकं धरं त्रिलोकनायकं नमामि भक्तवत्सलं नमामि भक्तवत्सलं नमामि भक्तवत्सलं नमामि भक्तवत्सलं. भगवान श्रीराम स्वयं धनुर्धारी आहेत. त्या भगवान श्रीरामचंद्रांनी एक अफाट असा पराक्रम केला होता. त्याचा उल्लेख करताय. दिनेश वंश मंडलम महेश चापखंडनम दिनेश वंश मंडलम महेश चापखंडनम महेश
दिनेश वंशमंडलम, सूर्यवंशाचं भूषण. दिनेश सूर्य आहे, सूर्यवंशाचं भूषण आहे. आणि महेश शाप खंडनम, शिवधनुष्याचा भंग करणारा. दिनेश वंशमंडलम, महेश शाप खंडनम. मुनिंद्र संतरम मुनिंद्र संतरम सुरारुंडभंजनम सुरारुंडभंजनम नमामि भक्तवत्सलं नमामि भक्तवत्सलं नमामि मुनिंद्र संत रंजनम सुरारिभृंदम. जी सगळे देवतांचे शत्रू आहेत त्या राक्षसांचा विनाश करणारे, संत चरणांचं दर्शन घेणारे, भगवान शिवशंकराच्या धनुष्याचा भंग करणारे, सूर्यवंशाचं भूषण असे भगवान श्रीराम मी प्रणाम करतो. नमामि भक्तवत्सलं कृपाशील कोमलम. अशा भगवंताचं हे अत्यंत सुंदर स्तोत्र महर्षी अत्रींच्या मुखातून निर्माण झालं. आणि भगवान श्रीराम सुद्धा अत्रींना प्रणाम करतात. स्वतःचा परिचय तर दिलाच आहे की मी अयोध्यापती दशरथ महाराज, दशरथ पुत्र राम, अनुज लक्ष्मण आणि जनकनंदिनी सीतेचा परिचय दिला. अभिवाद्य च वैदेही, माता सीतेनेही प्रणाम केला अत्रींना. ताम तो सीतां महाभागां. आणि भगवान सांगतायत की ही जानकी वैदेही हे महर्षी अत्री आणि यांची अर्धांगिनी जिचं नाव आहे अनसूया माता, जी महाभागां अनसूयां पतिव्रतां. तर आतमध्ये आतल्या कक्षात माता अनसूया आहे. तू आत जा आणि त्यांना प्रणाम कर, त्यांचा आशीर्वाद घे. माता सीता आश्रमातल्या आतल्या भागामध्ये आलेली आहे आणि तिथून माता अनसूयेचं दर्शन घेते. जे माता अनसूया जिच्याकडे बघितल्यावरती तिचे जे आता वृद्धत्व आहे, शिथिलां वलितां वृद्धां, सगळे अवयव आता शिथिल झालेले आहेत. केस पांढरे, शिथिलां वलितां वृद्धां जरा पांढुरमूर्धजां. वृद्धत्व संपूर्ण शरीरावर दिसतंय. सततं वेपमानांगी, सतत शरीराचे हातपाय थरथरत आहेत. सततं वेपमानांगी प्रभाते गगनीमिव.
इतकं जरा जर्जर स्वरूप माता अनसूयेचं आहे. अत्री पण तितकेच वृद्ध आहेत, पण ते ज्ञानवृद्ध आहेत, तपोवृद्ध आहेत, वयोवृद्ध आहेत. अशा महर्षी अत्री आणि माता अनसूया. अत्रींना तर परमानंद झालेला आहे की स्वयं राम हे ब्रह्म पुन्हा एका वेगळ्या रूपात आपल्या समोर आलेला आहे. तोच परमात्मा पुत्र रूपाने, आज तोच परमात्मा अतिथी रूपाने समोर आलेला आहे. अतिथीचं स्वागत राम. पण अत्री ऋषींपेक्षा यदा माता सीताजी अनसूयेच्या दर्शनाला आतमध्ये गेले, अभिवादन करते. तिथे गेल्यावर माता अनसूयेने अनसूया के पद गई सीता मिली बहोरी सुशील विनीता ऋषि पत्नी मन सुख भालिकाय आशीष देह निकट बैठाय. आशीर्वाद देऊन आपल्या जवळ सीतेला बसवले. अत्यंत प्रेमाने हात धरून विचारले की तूच सीता, तू जनक नंदिनी. आणि त्यावेळेला एक स्त्री कशी असावी याचा उपदेश माता अनसूया करते. या विश्वामध्ये अनेक स्त्रिया ज्यांचं नाव आचंद्र सूर्य राहणार अशा अनेक स्त्रिया आहेत. त्यामध्ये तुझंही नाव राहील. आशीर्वाद दिला. त्या विश्वातल्या अशा अनेक स्त्रियांमध्ये तुझे नाव. ज्यातही आपण पंचकम या 5 स्त्रियांचं तर स्मरण करतो की जे अहल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी. पंचकम ना, पंचकन्या नाहीत. त्यांना पंचकन्या म्हणणं उचित नाही, त्या कन्या नाही आहेत. पंचकम या 5चं स्मरण. पंचकम ना आपण स्मरे नित्यम, आपण त्याचं नित्य स्मरण केलं पाहिजे. पंचकम नहा स्मरे. नहा म्हणजे आपण सतत त्याचं स्मरण ठेवलं पाहिजे की या 5 स्त्रियांची विशेषता काय. पती हे दैवत तर आहेच आहे, प्रश्नच नाही. पण या 5 स्त्रियांनी जीवनातल्या कठोरातल्या कठोर परीक्षा दिल्या आहेत. इतक्या कठोर परीक्षा दिलेल्या आहेत. द्रौपदीच्या जीवनातल्या परीक्षा, माता सीतेच्या जीवनातल्या परीक्षा, अहल्येच्या जीवनातल्या परीक्षा, तर एक रावणाची साम्राज्ञी असणारी पत्नी मंदोदरी, परंतु ती चित्रमोठी कसरत आहे. एका बाजूला पतीलाही सांभाळायचं, तिला हेही कळतंय की राम परब्रह्म आहे, सीता कोण आहे हे सगळं कळून सुद्धा पतीला साथ द्यावी लागते. पतीच्याही विरोधात जाता येणार नाही आणि राम विरोधात जायचं तेही मनाला पटत नाही. अशी तिची अंतर्मनाची चाललेली घुसमट आहे मंदोदरीची. त्यामुळे तिचीही ती परीक्षा आहे. केवळ पतिव्रत हा एकाच शब्दापुरता या 5 स्त्रियांचा उल्लेख नाही. गीतेच्या माध्यमातून तर भगवंताने स्त्रियांची जी 7 विशेष लक्षणं सांगितली, कीर्तीर श्रीर वाक्च नारीणाम स्मृतिर्मेधा धृतिक्षमा बृहत् साम तथा सामनाम. जे लक्षण ज्या ज्या स्त्रियांच्या ठिकाणी असतात त्या माझी विभूती आहे. विभूती योगामध्ये 10व्या अध्यायात सांगितलं की ज्या स्त्रीच्या ठिकाणी कीर्ती आहे, सत्कीर्ती आहे, जिच्या कर्माचा सत्कर्माचा प्रकाश सर्वत्र पसरला आहे, जी वंदनीय आदरणीय झालेली आहे, कीर्ती. दुसऱ्या श्री, जिच्या ठिकाणी संपत्ती केवळ लौकिक संपत्ती असू नव्हे, गुणांची संपत्ती आहे. तर लक्ष्मी ही भगवान विष्णूंच्या चरणाशी का, तर चरणाशी कोण राहतं, जो एकनिष्ठ आहे तो राहतो, चरणाशी समर्पित असणारा राहतो, विनम्र आहे तोच चरणाशी राहतो. लक्ष्मीची ही गुणवत्ता बघणं महत्वाचं आहे
की ती समर्पित आहे, ती एकनिष्ठ आहे, अनपगामिनी आहे. त्याचप्रमाणे ती वास्तवात चंचल म्हटली, पण चंचल कुठे? खिशात आहे चंचल. विष्णू चरणाशी चंचल नाही. विष्णुपत्नी नमस्तुभ्यम, ती जशी विष्णुपत्नीच आहे. किंवा माधवी माधव प्रियाम लक्ष्मीम प्रिय सखीम देवी. म्हणून कीर्ती श्री तिसरं लक्षण सांगितलं वाक्च. ज्या स्त्रीच्या वाणीतलं जे मार्दव, मधुरता, संवाद कौशल्य, आर्द्रता, आपुलकीचा भाव, जिव्हाळा आणि सगळ्यांना जोडून ठेवण्याची वृत्ती जी आहे ती वाक शक्ती आहे. आपण बोलण्यातनं विषय बघितलाच आहे की बोलण्यातनं परमार्थ आहे, बोलण्यातनं जसा स्वार्थ आहे तसं बोलण्यातनं परमार्थ. कीर्ती श्रीर्वाक्च नारीणाम स्मृती. स्मृतीचं सुद्धा महान देणगी आहे स्मृती. द्रौपदीचं वैशिष्ट्य सांगितलं महाभारतामध्ये. द्रौपदीने स्वतः वनपर्वामध्ये सत्यभामेला ते सांगितलं. सत्यभामेला सांगितलं जेव्हा सत्यभामा आणि भगवान श्रीकृष्ण पांडवांना भेटायला वनात आले होते, तेव्हा एकांतामध्ये द्रौपदी आणि सत्यभामा यांचा संवाद चाललेला. मुद्दाम सत्यभामेला भगवंताने आणलं होतं की द्रौपदी काय आहे जरा जवळून बघ. आणि द्रौपदी सांगते की मी जेव्हा इंद्रप्रस्थामध्ये होती, साम्राज्ञी होती, साम्राज्ञी असताना माझ्यावरती जबाबदारी काय? फक्त मिरवणं ही जबाबदारी नाही. अंतःपुरामध्ये संपूर्ण लक्ष कशा प्रकारे पुरवत. 88,000 स्नातक होते, विद्यार्थी होते, त्यांना रोज भोजनाची व्यवस्था केली होती. 88,000 स्नातक, त्या विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था. दुसरी गोष्ट सांगितली द्रौपदीने की संपूर्ण राजमहालामध्ये किती दासी आहेत आणि प्रत्येक दासीचं नाव मला माहिती आहे. प्रत्येक दासीचं नाव, कोण कुठे आहे, काय काम करते आहे,